भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा टॉवर लाईनला विरोध। आधी योग्य मोबदला द्या, मगच काम सुरू करा, शेतकरी भूमिकेवर ठाम। भिवंडी तालुक्यातील खावडा IVC पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीकडून बाबळेश्वर ते पडघा 400 kV VDC लाईन मंजूर झाले असून सदर टॉवर लाईनचे काम मौजे तिघाशी व दलोंडे या गावाचे हद्दीतून जात असून त्याबाबत शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या शेतात मनमानी पद्धतीने काम सुरू केले आहे। त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे। सदर कंपनीने शेतकऱ्यांशी नुकसान भरपाई बाबत कोणत्याही चर्चा न करता काम सुरू केले आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भिवंडी प्रांत यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे। मात्र तिथून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीने सहकार्य मिळत नसल्याचं निदर्शनात येत आहे। उलट याबाबत कंपनी शेतकऱ्यांवर दबाव टाकत असून गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांना बोलावून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या दोन गावांमध्ये किमान 20 ते 25 शेतकरी हे बाधित होणार असून त्यातच दलांडे गावातील कृष्णा गोपाल पाटील यांच्या शेतात सदर कंपनीने काम सुरू केले होते। त्यामुळे त्यांच्या 1 एकर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यांची पूर्ण 1 एकर भात शेती ही बाधित झाली असून त्यांना त्याचा मोबदलाही सदर कंपनीने दिला नसल्याने सदर शेतकऱ्यांनी त्याबाबत तहसील कार्यालयात निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे। तरी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारे तहसील कार्यालयाकडून सहकार्य मिळत नसल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे। सदर बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, अन्यथा येत्या काळात शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा येथील शेतकरी कृष्णा पाटील, नरेंद्र पाटील, बळीराम राऊत, अविनाश वलगरे, आत्माराम राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत। मी कृष्णा गोपाल पाटील, मुक्काम दलोंडे, पोस्ट दिगाशी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। ही माझी 1 एकर 4 गुंठे भात शेती पिकवणारी जागा। यामध्ये मी शेणखत टाकून जागा संपूर्ण भुसभुशीत केलेली आहे। यामध्ये पावसाळ्यामध्ये मी भाताची लागवड करतो, खरीप हंगामामध्ये मी भाजीपाल्याची लागवड करतो आणि यापासून मला कमीत कमी 5 लाखाचं उत्पन्न मिळत असतं वर्षाकाठी। यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये माझ्या मुलीचं लग्न होतं। त्यावेळी खावडा पॉवर लाईन कंपनीने माझ्या शेतामधून टॉवर लाईनची आखणी केली। मी नको नको म्हणत असताना सुद्धा मी लग्नाच्या गडबडीत असताना त्यांनी खोदाई चालू केली, पोकलन आणले, JCB आणले। मी त्यांना विरोध केला। त्यांनी पोलीस स्टेशनचा आधार घेऊन पोलीस स्टेशनला मला 3-4 फेऱ्या मारायला लावल्या। माझ्यावर प्रेशर आणून त्यांनी काम चालू केलं। आज माझी परिस्थिती एवढी बिकट करून ठेवली, शेताला संपूर्ण खांडी गेल्यात, हे संपूर्ण खड्डे पडलेत, संपूर्ण शेतामध्ये मुरुम आणि लहान दगडांचं साम्राज्य साचलेलं आहे। यावर्षी मला काही पीक येणार नाही। यावर्षी मला 10 लाख रुपयाचं नुकसान आहे। मला 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण 3 वर्ष मी काहीच पिकू शकणार नाही। खावडा पाईपलाईन टॉवर लाईनच्या रोहित ठाकूर यांना फोन केला असता ते नुसती उडवाउडीची उत्तर देतात। आज येतो, उद्या येतो, परवा येतो असं करून त्यांनी वेळ गमवायला लावलाय। येत अजिबातच नाही। आम्ही करायचं काय? पाटील मी येतो, पाटील मी येतो, येणार अजिबातच नाही। मग अशा वेळी आम्ही काय करायचं? कोणाजवळ दाद मागायची? तरी मेहरबानी करून मला 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आमच्या समस्या समजून घेण्यासाठी कोणी तयारच नाही। त्यांचं काम झालं म्हणजे संपूर्ण मोकळे झाले।
तरी मेहरबानी करून आम्हाला प्रत्यक्ष जाग्यावर येऊन पाहणी करावी ही विनंती.